सभापती महोदय, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे KEM आणि उत्तर दिले उपमुख्यमंत्र्यांनी की तसं काही नाही आहे विचार, पण त्यांना अंधारात ठेवून मागून काम सुरू आहे कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटल करण्याचं। देशात जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा किंग एडवर्ड नावाच्या व्यक्तीने या रोगावर मात करण्यासाठी या हॉस्पिटलची स्थापना केली होती। तर या व्यक्तीवर एवढा कोणाचा राग आहे की हे नाव बदलायचं? हा किंग एडवर्ड काय कोणतरी जुना अतिरेकी कसाबसारखा आहे का? किंवा हे आता ते फार पूर्वी अतिरेकी होता तर आपल्याला नाव बदललंच पाहिजे आता कसंही करून, असं काय आहे का? आणि कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटलचे नाव करणार तर त्याच्यामध्ये तुम्ही किंग एडवर्डचा मान कसा राखणार? त्या जुन्या नावाचं भुजबळ साहेब नाव कसं राखणार? त्या हॉस्पिटलच्या जवळच भुजबळ साहेब पूर्वी राहत होते, तर ते नाव तुम्ही ठेवणार कसं काय? हा काय म्हणते? हा ते CM साहेबांना माहिती आहे। दुसरं, आता त्याच्यावर तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेंट डॉक्टर या संघटनेचा विरोध आहे, ते ठीक आहे, आम्हाला काही माहिती नाही, आम्ही ते सगळं ओढून टाकू, असं पण तुम्ही करणार ते? पण एवढं सगळं करण्याचा आटापिटा काय? म्हणजे हा माणूस इतका काय वाईट आहे की त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे त्याला एकदम पुसून टाका, ह्याला पुसून टाका, त्याला पुसून टाका, कशाला? कारण काय? इतर म्हणजे तिथे साधे म्हणजे तिकडे बघा निवासी डॉक्टरांचा प्रश्न आहे, लिफ्ट बंद आहेत, स्वच्छतागृह नाही आहेत, अपुऱ्या वसतिगृहाच्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा पायाभूत सुविधा नाही, त्या सगळ्या गोष्टीकडे प्रसाद लाड तिकडेच राहतात, त्यांचा जन्म तिकडे विचारात आला, त्यांनी तिकडे जुन्या त्यांनी तिकडेच केले, हे सगळं बरोबर आहे, मी चुकीचं बोलतोय? बरं, दुसरं, ह्याच्या अगोदर महापालिकेमध्ये आमची सत्ता होती, असं काय आहे का की बाबा 100 नावं होती इंग्रजीमधली, ती बाबा बाळासाहेबांच्या शिवसेनेची होती, बाळासाहेबांच्या काळातली, तेव्हा ते 100 मधली 90 इंग्रजी नावं बदलली, तर त्यातली 4 नावं त्यांच्यासमोर द्या आणि मग हे काहीतरी करा। उगाच काहीतरी उपमुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून असं काही कृपया करू नका, कारण मग त्यांना ते वेगळ्या रीतीने काहीतरी मिशन हातात घ्यावं लागायला नको उदयजी। त्यामुळे त्या रीतीनेच तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या आणि त्यांना तुम्ही वेळीच सावध करा, असं माझं मत आहे। सभापती महोदय, नार्वेकर साहेबांनी KEMच्या संदर्भामध्ये जो या ठिकाणी मुद्दा मांडला आहे, माझी तर त्यांना विनंती आहे की त्यांचे मुख्यमंत्री महोदयांशी देखील अतिशय जवळचे संबंध आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी देखील त्याच्यापेक्षा जवळचे संबंध आहेत, तर आपण थेट फोनवर त्यांच्याशी बोलला असता किंवा परवासारखं एक सुंदर ट्विट केलं असतं तर हा प्रश्न ताबडतोब सुटला असता। परवा नाही, काल। तर ह्याच्यामध्ये नार्वेकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की त्यावेळी देणगीतनंच हे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभं राहिलं। आता कौशल्य विकास मंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी हा प्रस्ताव पाठवला होता, तो आरोग्य समितीकडे आहे, परंतु ह्याचे प्लस मायनस देखील नक्की सरकार तपासून बघणार आहे, कारण ही तसं बघायला गेलं तर KEM नावानं जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली संस्था आहे, त्याला एक वेगळा ऐतिहासिक वारसा आहे आणि सगळ्यात सभापती महोदय याच्यामध्ये भविष्यामध्ये कशा अडचणी निर्माण होणार नाहीत याची देखील आपल्याला शहानिशा करावी लागेल, कारण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हजारो विद्यार्थ्यांना आपण याच नावानं पदव्या दिलेल्या आहेत, याच नावानं आपण प्रमाणपत्र दिलेली आहेत, याच नावानं आपण परदेशी परवाने दिलेले आहेत, तर या सगळ्या सिस्टीमवर काय परिणाम होईल का ह्याचा अभ्यास केल्यानंतरच महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका याच्यावर कारवाई करेल, हा शब्द मी नार्वेकर साहेबांना देतो। सचिन आहे।